काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी सध्या आपल्यासोबत आहे। ताई, परवा हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि खरं तर IT पार्क म्हणून हिंजवडीला पाहिलं जातं, मात्र ती आता IT पार्क आहे का वॉटर पार्क आहे हाच मोठा प्रश्न खरं तर पुणेकरांसोबत पडलेला होता। या सर्व गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही? खरंच लाज वाटते। आपण स्मार्ट सिटीच्या वल्गना केल्या। स्मार्ट सिटी आणि विकास पुरुष, विकास करणारी लोक राजकारणात आली आणि ते जिंकले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं। त्यानंतर महापालिकेची ही अवस्था। हिंजेवाडीमध्ये एज्युकेटेड क्लास सगळा राहतो, IT पार्क झालेलं आहे, तिथं सगळं म्हणजे पुण्याच्या पेक्षा वेगळं आहे हिंजेवाडीमध्ये। आणि तिथे जर एवढं पाणी म्हणजे समुद्राच्या लाटाच वाटत होत्या। मी स्वतः तिथनं आली आहे त्या दिवशी, कारण माझ्या मुलाचं दुकान आहे तिथे। मी तिथनं येताना पाहिलं माझी गाडी रस्त्यामध्ये मी घालू शकत नव्हते, मी बाजूला टाकली गाडी। म्हटलं नाही तर गाडीचं पूर्ण वाटोळ होईल। म्हणजे अशा लोकांचे हाल करायचे का? पुणे महानगरपालिका झोपली आहे का? आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते काय करतायत? म्हणजे तुम्ही निवडून आला तरच लोकांसाठी काम करणार का? तुम्हाला निवडणुकांना सामोरं जायचं तर तुम्ही कामं नाही करणार। आज जिथे रस्ते साफ करायचे किंवा जे गाळ अडकलेला आहे गटारं साफ करायचे, हे फक्त पावसाळ्याच्या 2-4 दिवस आधीच आठवण येते का? तेव्हा साफसफाई करायची का? म्हणजे तुम्ही करताय काय? आम्ही आज टॅक्स, कॉमन मॅन टॅक्स भरतोय। समाजामधले नागरिक जे ते आपला टॅक्स भरतायत, त्या टॅक्समधून तुम्ही आम्हाला ह्या सुविधा पुरवताय। मग हे पैसे जातात कुठे? ही टेंडर्स कुणाला दिली जातात? आणि ही टेंडर जर तुम्ही अशा नालायक लोकांना देत असेल की जे असे समुद्र करत असतील पुण्याच्या रस्त्यांचे, तर त्यांना ताबडतोब ब्लॅकलिस्टमध्ये घालावं। आणि पुणे महानगरपालिकेचे म्हणजे आत्तापर्यंत जे आयुक्त होते त्यांचं काम तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती हो, पण आता नवीन आयुक्त आलेत, खूप चांगला त्यांचा अभ्यास आहे, ते पुण्याचे कलेक्टर राहिले। तर मला असं अपेक्षा आहे की आता काहीतरी वेगळं बघायला बघेल, नाही तर पुढच्या पावसाळ्यात मला असं वाटते की काहीतरी चांगलं बघायला मिळेल। परंतु आत्ताच्या तारखेला मी तर सरळ आरोप करीन की जे सरकारामधली लोक आहेत त्यांना जनतेच्या सोयीसुविधाशी काही देणं घेणं नाही आहे। त्यांना फक्त खुर्ची, गाडी याच्यामध्ये सत्कार घेण्यामध्ये आणि ओपनिंग करण्यामध्ये मस्त आहेत, पण त्यांना सामान्य नागरिकाची काही काळजी नाही आहे। ताई, खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला औद्योगिक नगरी म्हणून खरं तर जगभरामध्ये एक विशिष्ट ओळख आहे। मोठी आर्थिक उलाढाल या शहराच्या माध्यमातून होत असते, मात्र जी रस्त्यावरची मोठी गर्दी म्हणजे जणू काय समुद्रच आहे असं आपल्याला पाहायला मिळत होतं। या सर्व गोष्टींना कारणीभूत नक्की तुम्ही कुणाला दोषी ठरवताय? मी याच्यामध्ये प्रशासन आणि सरकार यांची साठगाठ काय आहे मला माहिती नाही, पण प्रशासन आणि सरकारने मिळून पावसाळ्याच्या 6 महिने आधी जरी तयारी केली असती ना तर ही अवस्था झाली नसती। तर मी सरळ आरोप करते की सरकारने पण आमच्याकडे लक्ष दिलं नाही नागरिकांकडे, आणि प्रशासन तर आता नगरसेवक नसल्यावर त्यांच्यावर अंकुशच नाही आहे कुणाचा, म्हणजे बेलगाम काम चाललेलं आहे। त्याच्यामुळे नागरिकांचे हे हाल होत आहेत, ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होत आहेत, त्याच्यामध्ये लोक मरत आहेत, त्याच्यामध्ये लोकांच्या महागड्या गाड्या खराब होत आहेत, पण ह्यांना काही देणं घेणं नाही आहे। सध्या पुण्यात जरी बघितलं तरी रस्ता दुरुस्तीचं काम सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याच्यामुळं वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा येतो। म्हणजे चांगले रस्ते पण परत उखरायचे आणि ते रखडलेले कामं सध्या आपल्याला पुण्यात पाहायला मिळतात। हे बघा, मी कोरेगाव पार्कमध्ये राहते, आमच्या इथे एक रस्ता उखडला, गेले 7 महिने त्या रस्त्याचं काम चालू आहे। 7 महिने कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। टेंडरवर टेंडर निघत असतील, यांच्या पैशा पाण्याचा काय घोळ असेल। पावसाळ्यामध्ये डांबर टाकता तुम्ही, आकलायत का विकल्यात आकला? पावसाळ्यामध्ये भवानी पेठेमध्ये काल डांबर टाकत होतं, मी जाऊन त्याला विचारलं कोणत्या शहाण्याने सांगितलं रे तुला? नाही, साहेबांनी सांगितलं। साहेबाचं नाव सांगितलं तर त्यांनी गाडी स्टार्ट करून निघून गेला। म्हणजे काहीतरी कुठेतरी पाणी मुरते, तुम्ही काय करताय? पाण्यामध्ये डांबर टाकून रस्ते कठीण आहे। आणि जिथे जिथे बांधकामं चालू आहेत तो विषय सोडा, पण जी रस्ते तुम्ही तोडून ठेवलेत, पाणी, माती, चिखल, म्हणजे पुण्याची इतकी दयनीय अवस्था करून ठेवली आहे की काही देणं घेण्याचं कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही आहे। आणि अतिशय भयानकरित्या पुण्याचा जो डिस्ग्रेडेशन यांनी चालू केलं आहे ना, ते लज्जास्पद आहे। आपण पाहू शकतो की सगळ्या पावसाळ्यापूर्वी जी कामं आहेत ती रखडलेली आहेत। खरं तर राजकारणी आणि प्रशासन यांचं काहीतरी साठलोट आहे, त्याच्यामुळे कुठंतरी सध्या पुण्याची दयनीय अवस्था झालेली आहे, अशी प्रतिक्रिया संगीता तिवारी यांच्याकडून मिळत आहे। कॅमेरामॅन नागेशसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।